मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जर नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी करायची असेल तर नवीन नोंदणी सुरू झालेली आहे। तर तुम्हाला सर्वप्रथम यावरती रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतरच तुम्ही ज्याही आस्थापनेला अप्लाय करायचं असेल तिथून तुम्ही अप्लाय करू शकता। तर सर्वप्रथम तुम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची जी साईट आहे या साईटवर यावं लागेल। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही सर्वप्रथम साईटवर या। साईटवर आल्यानंतर तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड आणि आधार कार्डला जो नंबर म्हणजे मोबाईल नंबर तुमचा लिंक आहे हा मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला लागणार आहे, कारण त्यावरती तुम्हाला OTP येणार आहे। तर सर्वप्रथम हे चेक करा की तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे। तर साईटवर आल्यानंतर बघू शकता टॉप पोझिशनला इंटर लॉग इन अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे। तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला साइन अपला क्लिक करून तुमचे सर्वप्रथम प्रोफाईल रेडी करून घ्यायची आहे। तर इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण इन्फॉर्मेशन टाकून ईमेल ID आणि एक तुम्हाला पासवर्डसुद्धा सेट करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला प्रोफाईल रेडी करून घ्यायचं आहे। त्यानंतर प्रोफाईलमध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमची काही डॉक्युमेंट्स आहे हे सुद्धा तुम्हाला अपलोड करावे लागेल आणि या अगोदरसुद्धा आपण नवीन नोंदणीबद्दल व्हिडिओ दिलेला होता, तर तो व्हिडिओ पूर्ण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तर तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे नवीन रजिस्ट्रेशन करू शकता आणि त्यानंतर व्हॅकन्सी लिस्टसुद्धा दिलेली आहे। तर तुम्ही तुमचा जिल्हा सिलेक्ट करून त्यामध्ये ऑफिसचे नाव येणार, त्यामधून तुम्हाला कोणत्या ऑफिसला अप्लाय करायचं आहे तिथे तुम्ही अप्लायसुद्धा करू शकता। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये 11 महिन्याचे जर तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचे असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। तर नवीन नोंदणी सुरू झालेली आहे, लवकरात लवकर आपली नोंदणी करा आणि चांगल्या आस्थापनेला आपले प्रशिक्षण कंप्लीट करा। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती। यानंतर जेही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।